हॅलो. माझ्या मोदकांच्या ऑर्डर्स बॅक टू बॅक चालूच असतात. तर आज मी मोदकांचं पीठ बनवणार आहे. विचार केला मी मोदकांचं पीठ कसं बनवते ते तुम्हाला सुद्धा सांगते. चला तर मग बघू मोदकांचं पीठ कसं बनवायचं. हा आंबेमोहर तांदूळ आहे, हा इंद्रायणी, हा मोगरा बासमती आणि इकडे रेशनिंगचे देखील तांदूळ आहेत. जर तुमच्याकडे रेशनिंगचे तांदूळ नसतील तर कुठलेही भाकरीला वापरले जाणारे तांदूळ तुम्ही वापरू शकता. आता हे सगळे तांदूळ धुवायचे, स्वच्छ धुवायचे. आणि आता ऊन तर पडत नाही, मग काय करायचं तर फॅन खाली एक साधारण 17 ते 18 तास सुकवावे लागतात आणि ते सुकले की दळायचे. आता माझ्याकडे घरघंटी आहे, मग ज्याच्याकडे घरघंटी आहे त्यांनी घरघंटीवर 0 नंबर वर ते दळायचे. आणि जर गिरणीत दळायचे असतील तर त्यांना इन्स्ट्रक्शन्स द्यायचे की गव्हावर हे तांदूळ टाकायचे नाही आणि बारीक दळून आणायचे. आता हे दळून झालेलं पीठ असं दिसतं. मग याची उकड काढायची आणि छान मोदक करायचे. मोदकांचं पीठ नुसतं व्यवस्थित असून चालत नाही, तर त्याची उकडसुद्धा परफेक्ट निघायला लागते. तर ती परफेक्ट उकड कशी काढायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेही दाखवेन. थँक्यू. भेटू पुढच्या व्हिडिओत.